रामकृष्णारी पुंडली गवर्दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। तपोनिधी नारायण महाराज की जय। रामकृष्ण हरी मित्रांनो, धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव, तेथे नांदे देव पांडुरंग। धन्य क्षेत्रवासी लोक या तीर्थराज देहूमध्ये, धन्य तुकोबरामध्ये धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव, तेथे नांदे देव पांडुरंग। ज्या तीर्थक्षेत्रामध्ये स्वतः मायबाप नांदायला आलेत, पंढरी नगरी जरी त्यांची स्वतःची ही माझी मिराशी ठाव, तुझे पायापाशी याचा धरिला अभिमान, करीला आपुले जतन। पंढरी नगरी पांडुरंगाची नगरी आहे मित्रांनो। चंद्रभागेच्या तीरी वसले एक नगरे, त्याचे नाव एक पंढरपूर रे। याप्रमाणे पंढरी नगरी जरी पांडुरंगाची मिराशी आहे, तर देव तीर्थक्षेत्र देहूमध्ये नांदायला आलेत। ते एकटे नाही आले, ते येताना सपत्नीक आलेत। देहूमध्ये सर्वात सुरुवातीला विश्वंभर महाराजांना ज्या मूर्त्या मिळाल्या, त्या देहूमध्ये आजही तीर्थक्षेत्र देहूमध्ये ज्या स्वयंभू मूर्ती आहेत, विठोबा रखुमाईच्या या स्वयंभू मूर्त्या आहेत। या पाहण्यासाठी भक्तजनांनी यावं, त्यांचं दर्शन घ्यावं। ज्या वेळेला इथं शंकराचार्य आले होते या मंदिरामध्ये, ते 1-2 मिनिटांमध्ये त्यांचा विषय मी सांगून पुढे जाऊयात की शंकराचार्य आले आणि शंकराचार्यांनी आम्ही मंदिरामध्ये असताना त्यांनी सांगितलं की मी 2 मिनिटात दर्शन घेऊन निघणार आहे, परंतु त्यांचे पायामध्ये खडवा असतात, हातामध्ये घुंगराची काठी असते। शंकराचार्यांनी महाद्वारामधून प्रवेश केला मंदिरामध्ये आणि हनुमंतरायाचं मंदिर लागतं तिथपर्यंत आले, खडवा पायात होत्या आणि ऑटोमॅटिक त्यांच्या काय लक्षात आलं, एकच शब्द बोलले, बहुत ऊर्जा आहे यहाँ पे, म्हणून खडवा काढले पायातले आणि सेवकाकडे दिले। आणि महाद्वारात हनुमंतरायापासून आम्ही मुख्य मंदिरामध्ये स्वयंभू मूर्त्यांपर्यंत पोहोचलो। पाऊल टाकला आणि शंकराचार्य परत उद्गारले, बहुत ऊर्जा आहे। त्याच ठिकाणी साष्टांग दंडवत घातलं मित्रांनो। देव पहावयासी आलो, मी फक्त देवाला पाहायला आलो होतो या ठिकाणी असे शंकराचार्य म्हणतात, पण मी या ठिकाणी देवच होऊन गेलो। अशा पद्धतीचे चित्र त्या ठिकाणी पाहायला मी प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलं की त्या ठिकाणी जगत वंदनीय जगत तुकोबरायांची सेवा, ज्यांची सेवा केली, अशा विश्ववंदनीय मायबापाला ज्यावेळेला शंकराचार्य दर्शनाला आले आणि शंकराचार्यांनी नतमस्तक झाले, पायघाड्या घातल्या। ज्या ठिकाणी 5 मिनिटं व्यक्ती थांबणार होती, ती 1 तास थांबली आणि तिने सांगितलं की या ठिकाणी आल्यानंतर प्रत्यक्षात किती मोठी ऊर्जा या ठिकाणी आहे, या ठिकाणी आल्यानंतर किती एनर्जी मिळते, या ठिकाणी आल्यानंतर काय काय आहे, या मंदिरामध्ये किती मोठं वैभव आहे, हे त्यांनी 2 मिनिटात सांगितलं। असं हे धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव, तेथे नांदे देव पांडुरंग। मायबाप त्यावेळेला जोडीनी पंढरी नगरीमध्ये गेल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की देव आपापल्या घरी सेपरेट आहेत। पांडुरंगराय वेगळे आहेत, मागच्या बाजूला आईसाहेब आहेत, म्हणजे घरामध्ये आईसाहेब आहेत। आपल्या समजा आजच्या याच्यात सांगायचं झालं तर आजचं जे किचन आहे त्यामध्ये आईसाहेब आहेत आणि मुख्य कचेरीमध्ये किंवा हॉलमध्ये त्या ठिकाणी विराजमान झालेलं, अशी त्या ठिकाणची परिस्थिती आहे मित्रांनो। आणि देहूला आल्यानंतर नांदे तया घरी दैवत पंढरीचे, धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार, देव आणि भक्त तुझा नाही विचार। या ठिकाणी देव स्वतः नांदायला देहूमध्ये आले, जोडीने आले आणि आल्यानंतर ते इथंच राहिले। इथंच त्यांनी पाहिलं तुकोबरायांची श्रद्धा किती आहे, तुकोबरायांची भक्ती किती आहे। काय भक्तीच्या त्या वाटामध्ये दाबाव्या सुबटा, याप्रमाणे देव या ठिकाणी वेडे झाले आणि देव या ठिकाणी भक्तासाठी राहिले। ही भक्ताची मांदियाळी, ही संतांची मांदियाळी आहे। या संतांच्या मांदियाळीला आपण यावं, असं हे तीर्थराज देहू आहे। देहूमध्ये फार इंद्रायणी माता आहे, आजोबा तुकोबराया आहेत। या ठिकाणची संत मंडळी पाहिजे असेल तर आवर्जून तीर्थक्षेत्र देहूला या। आल्यानंतर मायबापाचं दर्शन घ्या आणि आपल्या जीवनाचं पुण्य आपल्या घरी घेऊन जावा। रामकृष्ण हरी।